राम राम मंडळी. दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या अध्यायामध्ये आपलं मनापासून स्वागत. आपल्यासाठी दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या अध्यायातील सर्व श्लोक आणि त्यांचे अर्थ एकत्र करून या भागात सादर केले आहेत, जेणेकरून आपण संपूर्ण अध्याय सलग पठण किंवा श्रवण करू शकाल. ही आध्यात्मिक अनुभूती तुमच्यासाठी उपयुक्त ठरो हीच देवी चरणी प्रार्थना. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री वेदपुरुषाय नमः. अथ श्री दुर्गा सप्तशती प्रथमोऽध्यायः. विनियोगः. ओम प्रथमचरित्रस्य ब्रह्मा ऋषिः, महाकाली देवता, गायत्री छन्दः, नन्दा शक्तिः, रक्तदन्तिका बीजम्, अग्निस्तत्त्वं, ऋग्वेदस्वरूपं. श्रीमहाकाली प्रीत्यर्थे प्रथमचरित्रजपे विनियोगः. ध्यानम्. ओम खड्गै चक्रगदेषु चापपरिघै शूलं भुशुण्डिं शिरः, शङ्खौ सन्दधतिं करैस्त्रिनयनौ सर्वाङ्गभूषावृतां, नीलाश्मद्युतिमास्य पाददशकौ सेवे महाकालिकै, यामस्तौत्स्वपिते हरौ कमलजो हन्तुं मधुं कैटभम्. ओम नमश्चण्डिकायै. ओम ऐं मार्कण्डेय उवाच. सावर्णि सूर्यतनयो यो मनुः कथ्यतेष्टमः, निशामय तदुत्पत्तिं विस्तराद्गततो मम. महामायानुभावेन यथा मन्वन्तराधिपः, स बभूव महाभागस् सावर्णिस्तनयो रवेः. स्वारोचिषन्तरे पूर्वै चैत्रवंशसमुद्भवः, सुरथो नाम राजाभूत् समस्तैक्षितिमण्डले. तस्य पालयतः सम्यक् प्रजाः पुत्रानि वोरसान्, बभूवुश्शत्रवो भूपा कोला विध्वंसिनस्तदा. तस्य तैरभवद्युद्ध मतिप्रबलदण्डिनः, न्यूनैरपि सतैर्युद्धे कोला विध्वंसिभिर्जितः. ततः स्वपुरमायातो निजदेशाधिपोऽभवत्, आक्रान्तः स महाभागस्तैस्तदा प्रबलारिभिः. अमात्यैर्बलिभिर्दुष्टैर्दुर्बलस्य दुरात्मभिः, कोशो बलै चापरुतन् तत्रापि स्वपुरे ततः. ततो मृगया व्याजेन ऋतस्वाम्यः स भूपतिः, एकाकी हयमारुह्य जगाम गहनौ वनम्. स तत्राश्रममद्राक्षीत् द्विजवर्यस्य मेधसः, प्रशान्तश्वापदाकीर्णं मुनिशिष्योपशोभितम्. तस्थौ कैञ्चित् सकालै च मुनिना तेन सत्कृतः, इतश्चेतश्च विचरांस्तस्मिन् मुनिवराश्रमे. सोचिन्तयत्तदा तत्र ममत्वाकृष्टचेतनः, मत्पूर्वैः पालितं पूर्वं मया हीनं पुरंहि तत्. मद्भृत्यैस्तैरसद्भृत्यैर्धर्मतः पाल्यते न वा, न जाने सप्रधानो मे शूरहस्तीत् सदा मदः. मम वैरिवशं यातः कान् भोगानुपलप्स्यते, ये ममानुगता नित्यं प्रसादधनभोजनैः. अनुवृत्तिं ध्रुवन्तेऽद्य
कुर्वन्त्यन्यमहीभृताम् असम्यग्व्ययशीलैस्तैः कुर्वद्भिः सततं व्ययम् सञ्चितस्सोऽति दुःखेन क्षयन् कोशो गमिष्यति एतच्चान्यच्च सततं चिन्तयामास पार्थिवः तत्र विप्राश्रमाभ्यासे वैश्यमेकं ददर्शसः सपृष्टस्तेन कस्त्वं भो हेतुश्चागमनेऽत्र कः सशोक इव कस्मात् त्वं दुर्मना इव लक्ष्यसे इत्याकर्ण्यवचस्तस्य भूपतेः प्रणयोदितं प्रत्युवाच सतं वैश्यः प्रश्रयावनतो नृपं वैश्य उवाच समाधिर्नाम वैश्योः मुत्पन्नो धनिनाङ्कुले पुत्रदारैर्निरस्तश्च धनलोभादसाधुभिः विहीनश्च धनैर्दारैः पुत्रैरादाय मेधनं वनमभ्यागतो दुःखी निरस्तश्चाप्तबन्धुभिः सोऽहन्न वेद्मि पुत्राणां कुशलात्मिकां प्रवृत्तिं स्वजनानां च दाराणां चात्र संस्थितः किन्नु तेषां गृहे क्षेममक्षेमं किन्नु साम्प्रतं कथन्ते किन्नु सद्वृत्ता दुर्वृत्ताः किन्नु मे सुताः राजोवाच यैर्निरस्तो भवान् लुब्धैः पुत्रदारादिभिर्धनैः तेषु किं भवतः स्नेहमनुबध्नाति मानसं वैश्य उवाच एवमेतद्यथा प्राह भवानस्मद्गतं वचः किं करोमि न बध्नाति मम निष्ठुरतां मनः यैः सन्त्यज्य पितृस्नेहन् धनलुब्धैर्निराकृतः पतिस्वजनहार्दै च हार्दितेष्वेव मे मनः किमेतन्नाभिजानामि जानन्नपि महामते यत्प्रेम प्रवणै चित्तं विगुणैष्वपि बन्धुषु तेषां कृते मे निःश्वासो दौर्मनस्यै च जायते करोमि कियन्न मनस्तेष्वप्रीतिषु निष्ठुरम् मार्कण्डेय उवाच ततस्तौ सहितौ विप्र तं मुनिं समुपस्थितौ समाधिर्नाम वैश्योऽसौ स च पार्थिवसत्तमः कृत्वा तु तौ यथा न्यायै यथार्हन्तेन संविदम् उपविष्टौ कतः काश्चित् चक्रतुर्वैश्यपार्थिवौ राजोवाच भगवंस्त्वामहं प्रष्टुमिच्छाम्यैकं वदस्व तत् दुःखाय यन्मे मनसः स्वचित्ताय ततां विना मम त्वं गतराज्यस्य राज्यङ्गेष्वखिलेष्वपि जानतोऽपि यथान्यस्य किमेतन्मुनिसत्तम अयं च निकृतः पुत्रैर्दारैर्भृत्यैस्तथोज्झितः स्वजनेन च सन्त्यक्तस्तेषु हार्दी तथाप्यति एवमेष तथा च द्वावप्यत्यन्तदुःखितौ दृष्टदोषेऽपि विषये मम त्वाकृष्टमानसौ तत्किमेतन्महाभाग यन्मोहो ज्ञानिनोरपि ममास्य च भवत्येषा विवेकान्धस्य मूढता ऋषिरुवाच ज्ञानमस्ति समस्तस्य जन्तोर्विषयगोचरे विषयश्च महाभाग याति चैवं पृथक् पृथक् दिवान्धाः प्राणिनः केचित् द्रात्रावन्धास्तथा परे
केचिद्दिवा तथा रात्रौ प्राणिनस्तुल्यदृष्टयः ज्ञानिनो मनुजाः सत्यं किन्तु तेन हि केवलम् यतो हि ज्ञानिनः सर्वे पशुपक्षिमृगादयः ज्ञानै च तन्मनुष्याणां यत्तेषां मृगपक्षिणां मनुष्याणां च यत्तेषां तुल्यमन्यत्तथोभयोः ज्ञानेऽपि सति पश्यैतान् पतङ्गाय चावचैषुषु कणमोक्षाद्रुतान् मोहात् पीड्यमानानपि क्षुधा मानुषामनुजौ व्याघ्र साभिलाषा सुतान् प्रति लोभात् प्रत्युपकाराय नन्वेतान् किन्न पश्यसि तथापि ममता वर्ते मोहगर्ते निपातिताः महामाया प्रभावेण संसारस्थितिकारिणा तन्नात्र विस्मयः कार्यो योगनिद्रा जगत्पतेः महामाया हरेश्चैषा तया सम्मोह्यते जगत् ज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती हि सा बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति तया विसृज्यते विश्वै जगदेतच्चराचरम् सैषा प्रसन्ना वरदा नृणां भवति मुक्तये सा विद्या परमा मुक्तेर्हेतुभूता सनातनी संसारबन्धहेतुश्च सैव सर्वेश्वरेश्वरी राजोवाच भगवन् का हि सा देवी महामायेति यां भवान् ब्रवीति कथमुत्पन्ना सा कर्मास्याश्च किन्द्विज यत्प्रभावा स चा देवी यत्स्वरूपा यदुद्भवा तत्सर्वं श्रोतुमिच्छामि त्वत्तो ब्रह्मविदां वर ऋषिरुवाच नित्यैव सा जगन्मूर्तिस्तया सर्वमिदं ततं तथापि तत्समुत्पत्तिर्बहुधा श्रूयतां मम देवानां कार्यसिद्ध्यर्थ माविर्भवति सा यदा उत्पन्नेति तदा लोके सा नित्याप्यभिधीयते योगनिद्रां यदा विष्णुर्जगत्येकार्णवीकृते आस्तीर्यः शेषमभजत् कल्पान्ते भगवान् प्रभुः तदा द्वासुरौ घोरौ विख्यातौ मधुकैटभौ विष्णुकर्णमलोद्भूतौ हन्तुं ब्रह्माणमुद्यतौ सनाभिकमले विष्णोस्थितो ब्रह्मा प्रजापतिः दृष्ट्वा तावसुरौ चोग्रौ प्रसुप्तै च जनार्दनं तुष्टावयोगनिद्रान्ता मेकाग्रहृदयस्थितः विबोधनार्थाय हरिर्हरिनेत्रकृतालयां विश्वेश्वरीं जगद्धात्रीं स्थितिसंहारकारिणीं निद्रां भगवतीं विष्णो रतुलां तेजसः प्रभुः ब्रह्मोवाच त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं हि वषट्कारस्वरात्मिका सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता अर्धमात्रा स्थिता नित्या यानुच्चार्या विशेषतः त्वमेव सन्ध्या सावित्री त्वं देवी जननी परा त्वयेतद्धार्यते विश्वं त्वयेतत्सृज्यते जगत् त्वयेतत्पाल्यते देवी त्वमत्स्यन्ते च सर्वदा
विसृष्टौ सृष्टिरूपा त्वं स्थितिरूपा च पालने तथा संहृतिरूपान्ते जगतोऽस्य जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृतिः महामोहा च भवती महादेवी महासुरी प्रकृतिस्त्वं च सर्वस्य गुणत्रयविभाविनी कालरात्रिर्महारात्रिर्मोहरात्रिश्च दारुणा त्वं श्रीस्त्वमीश्वरी त्वं ह्रीस्त्वं बुद्धिर्बोधलक्षणा लज्जा पुष्टिस्तथा तुष्टिस्त्वं शान्तिः क्षान्तिरेव च खड्गिनी शूलिनी घोरा गदिनी चक्रिणी तथा शङ्खिनी चापिनी बाण भुषुण्डी परिघायुधा सौम्या सौम्यतरा शेष सौम्येभ्यस्त्वति सुन्दरी परापराणां परमात् त्वमेव परमेश्वरी यच्च किञ्चित् क्वचिद्वस्तुं सदसद्वाखिलात्मिके तस्य सर्वस्य या शक्तिस्सा त्वं किं स्तूयसे तदा यया त्वया जगत्स्रष्टा जगत्पात्यत्ति यो जगत् सोऽपि निद्रावशन्नीतः कस्त्वां स्तोतुमिहेश्वरः विष्णुः शरीरग्रहण महमीशान एव च कारितास्ते यतो तस्त्वां कस्तोतुं शक्तिमान् भवेत् सा त्वमित्थं प्रभावैस्वै रुदारैर्देवि संस्तुता मोहयैतो दुराधर्षा वसुरौ मधुकैटभौ प्रबोधै च जगत्स्वामी नीयतामच्युतो लघु बोधश्चक्रियतामस्य हन्तुमेतौ महासुरौ ऋषिरुवाच एवं स्तुता तदा देवी तामसी तत्र वेधसा विष्णोः प्रबोधनार्थाय निहन्तुं मधुकैटभौ नेत्रास्य नासिका बाहु हृदयेभ्यस्तथोरसः निर्गम्य दर्शने तस्थौ ब्रह्मणो व्यक्तजन्मनः उत्तस्थौश्च जगन्नाथस्तया मुक्तो जनार्दनः एकार्णवे हि चयनात् ततः स ददृशे च तौ मधुकैटभौ दुरात्माना वतिवीर्यपराक्रमौ क्रोधरक्ते क्षणावत्तुं ब्रह्माणै जनितोद्यमौ समुत्थाय ततस्ताभ्यां युयुधे भगवान् हरिः पञ्चवर्षसहस्राणि बाहुप्रहरणो विभुः तावप्यतिबलोन्मत्तौ महामाया विमोहितौ उक्तवन्तौ वरोऽस्मत्तो म्रियतामिति केशवम् श्रीभगवानुवाच भवेतामद्य मे तुष्टौ मम वध्याबुभावपि किमन्येन वरेणात्र एतावद्धीवृतं मम ऋषिरुवाच वञ्चिताभ्यामिति तदा सर्वमापोमयं जगत् विलोक्यताभ्यां गतितो भगवान् कमलेक्षणः आवाह्यै जहिन यत्रोर्वी सलिलेन परिप्लुता ऋषिरुवाच तथेत्युक्त्वा भगवता शङ्खचक्रगदाभृता कृत्वा चक्रेण वैच्छिन्ने जघने शिरसि तयोः
एवमेषा समुत्पन्ना ब्रह्मणा संस्तुता स्वयं प्रभावमस्या देव्यास्तु भूयः शृणु वदामि ते। ऐं ॐ श्रीमार्कण्डेयपुराणे श्रीजगदम्बार्पणमस्तु। या प्रथम चरित्राचे ब्रह्मा ऋषी, महाकाली देवता, गायत्री छंद, नंदा शक्ती, रक्तदंतिका, बीज, अग्नितत्व, ऋग्वेद स्वरूप, श्री महाकाली प्रीत्यर्थ प्रथम जप करण्यात याचा विनियोग सांगितला आहे. ध्यान. जिने आपल्या हातात तलवार, चक्र, गदा, बाण, धनुष्य, परीघ, शूल, भ्रुशुंडी, नरमस्तक आणि शंख ही आयुध धारण केली आहेत, जिला 3 नेत्र आहेत, जिचं सर्व शरीर दिव्य अलंकाराने विभूषित आहे, इंद्रनील मण्यासारखी जिची शरीरकांती आहे, जिला 10 मुख आणि 10 पाय आहेत, आणि भगवान विष्णू निद्रेत असताना मधु आणि कैटभला मारण्यासाठी ब्रह्मदेवाने जिचं स्तवन केलं, त्या महाकाली देवीच्या रूपाचं मी ध्यान करतो. मार्कंडेय म्हणतात, सूर्यपुत्र सावर्णी जो 8वा मनू म्हणून ओळखला जातो, त्याच्या उत्पत्तीची कथा मी तुम्हाला विस्तारपूर्वक सांगतो, ती ऐका. सूर्यपुत्र महाभाग सावर्णी भगवती महामायेच्या कृपेने ज्याप्रमाणे मन्वंतराचा राजा झाला तो प्रसंग सांगतो. प्राचीन काळी स्वरोचिष मन्वंतरात चैत्र वंशात जन्माला आलेला सूरत नावाचा राजा साऱ्या पृथ्वीतलावर राज्य करत होता. तो आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे धर्मनीतीने प्रजेचं पालन करत असताना कोला विध्वंसी म्हणजेच कोला नगरीचा विध्वंस करणारे राजे त्यांचे शत्रू झाले. अत्यंत प्रबळ अशा शत्रूचंही दमन करणाऱ्या त्या सूरत राजाचं त्यांच्याशी युद्ध झालं. ते कोला विध्वंसी राजे जरी सूरत राजापेक्षा कमी बलवान होते तरी त्यांनी सूरत राजाला पराभूत केलं. तेव्हा युद्धभूमीवरून आपल्या नगरात येऊन सूरत राजा स्वतःच्या नगराचा कारभार पाहू लागला. परंतु इथेही त्या प्रबळ शत्रूंनी त्यावेळी राजा सूरतवर आक्रमण केलं. दुर्बल झालेल्या त्या सूरत राजाच्या दुष्ट दुरात्म्या मंत्र्यांनी त्याच्या स्वतःच्या नगरातील खजिना लुटला आणि सैन्यही नष्ट केलं. आपलं प्रभुत्व नष्ट झालं असं पाहून सूरत राजा शिकारीच्या निमित्ताने घोड्यावर बसून त्या नगरातून एकटाच अरण्यात गेला. तिथे त्याने मेधा नामक श्रेष्ठ ब्राह्मणाचा आश्रम पाहिला. हिंसा वृत्तीचा त्याग करून परमशांती संपन्न झालेल्या श्वापदाने तो आश्रम गजबजलेला होता. ऋषींचे पुष्कळ शिष्य त्या वनाची शोभा वाढवत होते. त्या ऋषीने राजाचा चांगला आदर सत्कार केला आणि त्या राजानेही त्या आश्रमात काही काळ घालवला. तेव्हा ममतेच्या योगाने त्यांचं मन व्याकुळ होऊन तो चिंता करू लागला. पूर्वकाळात माझ्या पूर्वजांनी ज्या नगराचं संरक्षण केलं त्या नगराला आज मी मुकलो आहे. माझ्या त्या दुराचारी सेवकाने त्या नगराचं रक्षण धर्मन्यायानं चालवले की नाही कोण जाणे. निरंतर मदवर्षाव करणारा असा माझा सर्वात शूर हत्ती शत्रूच्या अधीन झाला असून तो काय भोग भोगत असेल कोण जाणे. जी माणसं माझी कृपादृष्टी, धन आणि भोजन मिळाल्यामुळे निरंतर माझी सेवा करत असत ती आता खरोखरच त्या दुसऱ्या राजाची सेवा करत असतील. मी अत्यंत कष्टाने जमा केलेला माझा खजिना त्या उधळ्या लोकांच्या सतत खर्चामुळे आतापर्यंत रिकामा झाला असेल. या आणि इतर अनेक गोष्टी मनात येऊन तो सूरत राजा सतत चिंता करू लागला. एके दिवशी तिथे त्या आश्रमाजवळ त्याने एक वैश्य पाहिला आणि त्याला विचारलं, मित्रा तू कोण आहेस? तुझा इथे येण्याचा हेतू काय आहे? तू शोकयुक्त आणि बावरल्यासारखा का दिसतोस? सूरत राजाचे हे प्रेमपूर्वक प्रश्न ऐकून तो वैश्य लीनतापूर्वक त्या राजाला म्हणाला, हे राजा, मी श्रीमंत कुळात जन्मलो आहे. माझं नाव समाधी आहे. माझ्या बायको मुलांनी द्रव्यलोभानं दुष्टपणे मला घराबाहेर काढलं. माझ्या आप्त बांधवाने मला हाकलून दिलं. त्यामुळे दुःखी होऊन मी वनामध्ये आलो आहे. माझे पुत्र, स्त्री आणि आप्तजन आनंदात आहेत की दुःखात? त्यांना काही कष्ट तर होत नाहीत ना?
याची मला सतत चिंता असते. माझी मुलं सद्वर्तनाने वागत आहेत का दुर्वर्तनी बनली आहेत हे काहीच कळत नाही. राजा म्हणाला, धनाकरता लोभी झालेल्या तुझ्या ज्या स्त्री, पुत्र आणि आप्तजनांनी तुला घालवून दिलं, त्यांच्याबद्दल तुझ्या मनात इतका प्रेमाचा उमाळा का बरं? वैश्य म्हणाला, आपण माझ्याबद्दल आता जे काही बोललात ते योग्यच आहे, परंतु माझं मन निष्ठुर होऊ शकत नाही. त्याला मी काय करू? ज्या माझ्या पुत्रांनी पितृस्नेह, स्त्रियांनी पतिप्रेम आणि आप्त बांधवांनी स्वजनप्रेम यांचा त्याग करून मला घराबाहेर काढलं, त्यांच्याबद्दल माझ्या मनात प्रेमच आहे. हे महाबुद्धिमंता, गुणहीन बांधवांबद्दल माझ्या मनात हा जो प्रेमाचा उमाळा येतो आहे, याचं कारण मला समजत नाही. त्या पुत्राधिकांसाठी मी दुःखाचे निश्वास सोडत असून माझं हृदय दुःखाने भरून आलं आहे. त्या प्रेमरहित माझ्या आप्तेष्टांबद्दल माझं मन निष्ठुर होत नाही. त्याला मी काय करू? मार्कंडेय म्हणतात, हे ब्राह्मणा, त्यानंतर तो नृपश्रेष्ठ सुरत राजा आणि तो समाधी नामक वैश्य दोघे मेधामुनीच्या जवळ गेले आणि त्या ऋषीला यथायोग्य अभिवादन करून आपापली कहाणी सांगू लागले. राजा म्हणाला, हे भगवन, आपल्याला मी एक गोष्ट विचारू इच्छितो, आपण त्याचं उत्तर द्यावं. माझं मन मी ताब्यात ठेवू शकत नाही, याचं मला फार दुःख होत आहे. माझं संपूर्ण राज्य माझ्या हातून गेलं तरी राज्यासंबंधी सर्व विषयांच्या ठिकाणी माझी ममता कायम आहे. हे मुनिश्रेष्ठ, ते सर्व राज्यवैभव आता माझं राहिलं नाही. हे माहीत असूनही अज्ञानी मूढाप्रमाणे माझी स्थिती का बरं व्हावी? हा वैश्य देखील त्याच्या स्त्रीपुत्रादिकांनी हाकलून लावलेला आहे, तरी देखील त्यांच्याविषयी यांच्या मनात प्रेम निर्माण होतं. याप्रमाणे आम्ही दोघंही समदुःखी आहोत. ज्या गोष्टीमध्ये दोष दिसत असतानाही अशा विषयात आमची मनं आकर्षित होत आहे. हे महाभागा, आम्ही दोघंही समजूतदार आहोत, तरी आम्ही मोहवश झालो आहोत. विवेकशून्य पुरुषाप्रमाणे माझ्यात आणि माझ्या मित्रात मूढता प्रत्यक्ष दिसत आहे. ऋषी म्हणाले, हे महाभागा, विषयासंबंधी ज्ञान सर्व जीवांना आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाचे आवडते विषयही भिन्न भिन्न प्रकारचे असतात. काही प्राणी दिवसा पाहू शकत नाहीत, तर काही प्राण्यांना रात्री दिसत नाही, तर काही प्राणी दिवसा आणि रात्री सारखेच आंधळे किंवा डोळस असतात. मनुष्य हा ज्ञानी आहे हे खरं, परंतु तो एकटाच ज्ञानी आहे असं नव्हे, तर पशुपक्षी, मृग इत्यादी सर्व प्राणी देखील समजूतदार असतात. स्नेहभाव इत्यादी जे अन्य ज्ञान तेही पशुपक्षी आणि मनुष्य उभयतास समान आहे. हे सर्व ज्ञान पशुपक्ष्यांना असूनही ते पक्षी स्वतः भुकेने पिडलेले असतानाही मोहवश होऊन भुकेनं व्याकुळ झालेल्या आपल्या बालकांच्या चोचीत मोठ्या आनंदाने अन्न देतात. हे नरश्रेष्ठा, मनुष्य प्राणी समजूतदार असूनसुद्धा लोभवश होऊन आपण केलेल्या उपकाराची फेड मुलांकडून होईल म्हणून मुलांची अभिलाषा करतात. हे सर्व प्राणी ज्ञानी असून देखील संसारातील नानाविध कर्म आचरण करायला लावणाऱ्या महामायेच्या प्रभावाने मायारूपी भोवऱ्यात फिरत फिरत मोहगर्तेत पडतात. यात आश्चर्यकारक काहीच नाही. ही महामाया जगाचं पालनपोषण करणाऱ्या भगवान विष्णूंची योगनिद्रा आहे. हिच्या योगानं सर्व जग मोह पावते. ती भगवती मायादेवी ज्ञानी मानवांची अंतःकरणं देखील बलानं आकर्षून मोहाकडे प्रवृत्त करते. तीच संपूर्ण विश्वसृष्टी निर्माण करते. ती प्रसन्न झाल्यावर मनुष्यांना मोक्षप्राप्तीचा वर देते. परमविद्या, संसार बंधन आणि नित्य अशा मुक्तीला कारणीभूत होणारी ती सनातनी देवी सर्व ईश्वरांचीही अधिश्वरी आहे. राजाने विचारलं, भगवान, जिला आपण महामाया असं म्हणता, ती देवी कोण आहे? हे ऋषीवरा, ती कशी उत्पन्न झाली आणि तिचं कार्य कोणत्या प्रकारचं आहे? त्या देवीचा जो प्रभाव आहे, तिचं जे स्वरूप आहे आणि तिची उत्पत्ती ज्या प्रकारे झाली, हे सर्व मी आपल्या तोंडून ऐकू इच्छितो. ऋषी म्हणाले, हे राजन, वास्तवात ती देवी नित्य स्वरूपातच आहे.
संपूर्ण जग हे तिचं रूप आहे आणि तिने सर्व जगाला व्यापून टाकलं आहे. परंतु तिचं प्रगटीकरण अनेक प्रकारांनी होतं, ते तू माझ्याकडून ऐक. जरी ती नित्य आणि अमर आहे, तरी जेव्हा ती देवांचं कार्य सिद्ध होण्याकरता अवतार घेते, त्यावेळी ती जगामध्ये उत्पन्न झाली असं म्हटलं जातं. कल्पाच्या शेवटी जेव्हा संपूर्ण जग जलमय झालं, तेव्हा भगवान विष्णूने शेषाची शय्या करून योगनिद्रेचा आश्रय केला. त्यावेळी त्यांच्या कानातील मळापासून मधु आणि कैटभ नावाचे 2 भयंकर असुर निर्माण झाले आणि ते ब्रह्मदेवाला मारण्यास उद्युक्त झाले. भगवान विष्णूच्या नाभी कमळात विराजमान झालेल्या प्रजापती ब्रह्मदेवाने जेव्हा त्या 2 भयानक असुरांना आपल्याजवळ येताना पाहिलं आणि भगवान विष्णू तर गाढ झोपेत आहेत हे पाहून भगवान विष्णूंना जागं करण्यासाठी एकाग्रचित्त होऊन त्यांच्या नेत्रात वास करणाऱ्या योगनिद्रेचं स्तवन त्यांनी आरंभ केलं. सर्व विश्वाची स्वामिनी, जग उत्पन्न करणारी, जगाला जीवन देणारी आणि जगाचा संहार करणारी तेजस्वरूप भगवान विष्णूची अनुपम शक्ती भगवती निद्रादेवीची ब्रह्मदेव स्तुती करू लागले. ब्रह्मदेव म्हणाले, देवी, तू स्वाहा, तू स्वधा, तूच वषटकार आहेस. स्वरही तुझंच स्वरूप आहे. तू अमृत स्वरूपी आहेस. नित्य अक्षय अशा प्रणवामध्ये म्हणजे ओंकारामध्ये अकार, मकार, उकार या 3 मात्रांमध्ये तू स्थिर आहेस. त्या प्रणवामध्ये जिचा विशेष रूपाने उच्चार होत नाही अशी अर्धचंद्रकार अर्धमात्राही तूच आहेस. हे देवी, तू संध्या, सावित्री आणि परमजननी आहेस. तूच हे विश्वब्रह्मांड धारण करतेस. तुझ्यामुळेच ही सृष्टी निर्माण झाली आहे. तुझ्याचमुळे या जगाचं पालन होतं आणि हे देवी, तूच कल्पांती या जगाचा संहार करतेस. तूच महाविद्या, महामाया, महामेधा आणि महास्मृती आहेस. अत्यंत मोह उत्पन्न करणारी तूच आहेस. तूच महादेवी आणि महेश्वरी आहेस. तूच सत्व, रज आणि तम या 3 गुणांना उत्पन्न करणारी मूळ प्रकृती आहेस. तूच महाभयंकर कालरात्री, महारात्री आहेस. तू श्री, तू ईश्वरी, तू रीस, तूच बोध स्वरूप बुद्धी आहेस. लज्जा, पुष्टी, तुष्टी, शांती आणि क्षमा तूच आहेस. तू खड्गधारिणी, शूलधारिणी आणि फार भयंकर स्वरूपाची आहेस. गदा, चक्र, शंख आणि धनुष्य तू धारण करतेस. बाण, भृशुंडी आणि धनुष्य ही तुझी शस्त्र आहेत. तू सौम्य आणि सुंदर आहेस. इतकंच नाही तर जगात सर्व सौंदर्यवान वस्तूंपेक्षा सुद्धा तू जास्त सुंदर आहेस. सर्व पर आणि अपर देवतांमध्ये तू सर्वश्रेष्ठ परमेश्वरी आहेस. या जगामध्ये ज्या काही सत आणि असत गोष्टी आहेत त्या सर्वांची मूळ शक्ती तू आहेस. अशा अवस्थेत तुझी स्तुती मी काय करणार? जो या जगाच्या सृष्टीचं पालन आणि संहार करतो तो परमेश्वरही तुझ्यामुळे योग निद्रावश झाला. त्या तुझी स्तुती करण्यास इथे कोण समर्थ आहे? तूच विष्णूला, मला आणि भगवान शंकराला शरीर धारण करायला लावलंस, तेव्हा तुझी स्तुती करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? हे देवी, तू आता मला प्रसन्न हो आणि या अत्यंत भयंकर अशा मधु आणि कैटभ असुरांना मोहून टाक आणि जगदीश्वर भगवान विष्णूला त्वरित जागं करून या 2 राक्षसांना मारण्याची बुद्धी त्यांच्या मनात उत्पन्न कर. ऋषी म्हणतात, हे राजा, मधु आणि कैटभांना मारण्यासाठी भगवान विष्णूला जाग यावी म्हणून ब्रह्मदेवाने तमोगुणाची अधिष्ठात्री योगनिद्रा देवीची स्तुती केली. तेव्हा विष्णूचे नेत्र, मुख, नाक, बाहू, हृदय, छाती इत्यादी अवयवापासून ती योगनिद्रा निघून अव्यक्त जन्म अशा ब्रह्मदेवासमोर उभी राहिली. सर्व जगाचा स्वामी भगवान जनार्दन त्या महान महासागरात जागृत होऊन शेषशय्येवरून उठला आणि त्याने त्या 2 असुरांना पाहिलं. ते दुष्ट मधु आणि कैटभ अत्यंत बलवान आणि पराक्रमी होते. क्रोधाने डोळे लाल झालेले ते ब्रह्मदेवाला खाण्यास उद्युक्त झाले.
तेव्हा भगवान विष्णूने उठून त्या दोघांबरोबर 5000 वर्ष बाहुयुद्ध केलं. ते दोघे बळाने अत्यंत उन्मत्त झालेले होते आणि तशातच महामायेने त्यांना मोहित केलं होतं. यामुळे ते भगवान विष्णूला म्हणाले, आम्ही तुझ्या पराक्रमाने संतुष्ट झालो आहोत. तू आमच्याकडून एक वर मागून घे. भगवान म्हणाले, जर तुम्ही दोघंही माझ्यावर संतुष्ट झाला आहात तर तुम्ही दोघं माझ्याकडून मृत्यू पावावेत. यापेक्षा दुसरा वर काय मागू मी? म्हणून मला तुम्ही हा वर द्या. ऋषी म्हणतात, याप्रमाणे विष्णूकडून फसवल्या गेलेल्या त्या राक्षसांनी सर्व सृष्टी जलमय झालेली पाहिली. तेव्हा कमलेश भगवंताला ते म्हणाले, जेथे पृथ्वीचा भाग कोरडा असेल त्या ठिकाणी आमचा वध कर. ऋषी म्हणतात, तेव्हा तथास्तु असं म्हणून शंख, चक्र आणि गदा धारण केलेल्या भगवंतांनी त्या दोघांची मस्तकं आपल्या मांडीवर घेऊन चक्रावर छेदून टाकले. या प्रकारे ब्रह्मदेवाने स्तुती केल्यावर ही देवी स्वतः प्रकट झाली. आता पुन्हा त्या देवीचा पराक्रम मी तुम्हाला सांगतो, तो ऐका. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील मन्वंतर कथेअंतर्गत देवी महात्म्याचा मधुकैटभ वध नामक पहिला अध्याय पूर्ण झाला. मंडळी, हा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा भाग कसा वाटला हे मला नक्की कळवा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राम राम.